नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲल्युमिनियम ब्रोमाइड तसंच कार्बन आणि कार्बनचे जे ॲरोड्रॉप्स आहेत डायमंड आणि ग्रॅफाइट याच्याबद्दल चर्चा केली होती. आपण आज पुढचे काही कंपाऊंड्स बघणार आहोत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फॉस्फरस. फॉस्फरस हा पी ब्लॉक एलिमेंट आहे. तो नायट्रोजनच्या फॅमिलीमध्ये आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 15. हा जो फॉस्फरस आहे मित्रांनो, हा मोस्टली P4 मॉलिक्यूलच्या स्वरूपात आढळतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जे P4 आहेत, जे 4 फॉस्फरस आहेत, ते 4 फॉस्फरस रेग्युलर टेट्राहेड्रॉन शेपमध्ये आहेत. आणि त्या चौघं जे फॉस्फरस आहे मित्रांनो, त्या चौघं फॉस्फरसमध्ये व्हॅन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्यानंतर मित्रांनो, हा जो फॉस्फरस मॉलिक्यूल आहे त्याचे 3 ॲरोट्रॉपिक फॉर्म्स आहेत. पहिला म्हणजे व्हाईट किंवा येलो फॉस्फरस, दुसरा आहे रेड किंवा व्हायलेट फॉस्फरस आणि शेवटचा आहे ब्लॅक फॉस्फरस. आता त्याच्यापैकी पहिला जो आहे व्हाईट किंवा येलो फॉस्फरस, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बघा, हे स्ट्रक्चर आहे व्हाईट किंवा येलो फॉस्फरसचं. पहिला पॉईंट आहे एक्झिस्ट ॲज P4 युनिट. हा व्हाईट फॉस्फरसचं स्ट्रक्चर कसं आहे? P4 युनिट. 1, 2, 3 आणि 4 हे 4 फॉस्फरस एकमेकांना कोव्हॅलेंट बॉन्डने अटॅच आहे. आणि त्यांच्यामध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे? व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे. एक्झिस्ट ॲट P4 युनिट. सेकंड पॉईंट काय म्हणतोय? 4 फॉस्फरस ॲटम लाईज ॲट द कॉर्नर ऑफ टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉनच्या चौघं जे 4 कॉर्नर्स आहेत त्याच्या प्रत्येक कॉर्नरला एक फॉस्फरस त्या ठिकाणी लोकेट केलेला आहे. सो इट इज लोकेटेड ॲट द 4 कॉर्नर्स ऑफ रेग्युलर टेट्राहेड्रॉन. ओके. त्याच्यामध्ये हा जो PPP हा जो बॉन्ड अँगल आहे मित्रांनो, तो आहे 60 डिग्री. बरोबर आहे. PPP किंवा PPP हा जो किंवा हा PPP असे कोणताही PPP बॉन्ड अँगल आपण घेतला तर तो किती आहे? 60 डिग्री आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं, हा जो फॉस्फरस आहे या दुसऱ्या फॉस्फरसशी, त्याच्यानंतर या एका फॉस्फरसशी आणि या फॉस्फरसशी त्याने कोणता बॉन्ड तयार केला आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड. बघा, या फॉस्फरसचा याच्यासोबत कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, याचा दुसऱ्यासोबत कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, याचा तिसऱ्यासोबत कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. असा प्रत्येक फॉस्फरस इतर 3 फॉस्फरस सोबत कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करत असतो. बरोबर आहे. मग आता टोटल कोव्हॅलेंट बॉन्ड किती दिसतात आपल्याला? 1, 2, 3, 4, हा 5वा आणि हा 6. टोटल कोव्हॅलेंट बॉन्ड किती आहेत मित्रांनो? मग 6 कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. आणि प्रत्येक फॉस्फरसवर एक लोन पेअर आहे. म्हणून टोटल 6 कोव्हॅलेंट बॉन्ड आणि 4 लोन पेअर आहे. मित्रांनो, हा जो व्हाईट फॉस्फरस आहे हा सॉलिड आहे. याचं नेचर कसं आहे? सॉलिड स्टेटमध्ये आहे. तो लेस स्टेबल आहे आणि हायली रिॲक्टिव्ह आहे. तो हायली रिॲक्टिव्ह काय मित्रांनो? तर हे जे PPP आहे त्याच्यातला जो बॉन्ड अँगल आहे तो 60 डिग्री आहे. त्याच्यामुळे त्याच्यात अँगल स्ट्रेन निर्माण होतो आणि अँगल स्ट्रेन निर्माण झाल्यामुळे तो कसा आहे? हायली रिॲक्टिव्ह. ठीक आहे. सो हे झालं मित्रांनो पहिला ॲलोट्रॉप कोणाचा? फॉस्फरसचा, ज्याचं काय नाव आहे? व्हाईट फॉस्फरस किंवा येलो फॉस्फरस. आता पुढचा सेकंड टाईप आहे रेड किंवा व्हायलेट फॉस्फरस. त्याच्याबद्दल आपण डिटेलिंग आता बघूया. सेकंड टाईप आहे मित्रांनो रेड फॉस्फरस, ज्याला तांबडा फॉस्फरस म्हणतात, ज्यालाच आपण काय म्हणू शकतो? ऑल्सो कॉल्ड ॲज व्हायलेट फॉस्फरस. हा कसा तयार होतो मित्रांनो? ज्यावेळेस आपण व्हाईट फॉस्फरसला हीट करतो, 250 डिग्री सेल्सिअसपेक्षा ज्यावेळेस आपण व्हाईट फॉस्फरसला हीट करतो त्यावेळेस व्हाईट फॉस्फरसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं मित्रांनो? रेड फॉस्फरसमध्ये होतं. ठीक आहे. तर सांगतो, when we heat white phosphorus above 250 degrees Celsius, white phosphorus get converted into red phosphorus. मग हा जो रेड फॉस्फरस आपल्याला मिळतो तो कसा आहे? ओडोरलेस, त्याचा कोणताही वास येत नाही. लेस रिॲक्टिव्ह, तो लेस रिॲक्टिव्ह आहे आणि नॉन पॉयझनस आहे. ओके. आणि हा जो रेड फॉस्फरस आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? हा चेन फॉर्ममध्ये आहे. या चेन फॉर्ममध्ये काय होतं? P4 युनिट एकमेकांशी चेनने कनेक्ट आहे. बघा, या फॉस्फरसने दुसऱ्या फॉस्फरसशी कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करून एक चेन तयार केलेली आहे. ओके.
पी हे सगळे P4 युनिट आहे, एकमेकांशी चेन फॉर्ममध्ये जोडले गेले आहे बाय युझिंग कोव्हॅलेंट बॉन्ड. मग याच्या या चेन स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय मिळतोय, एक पॉलिमेरिक फॉर्ममध्ये P4 रेड फॉस्फरस मिळतोय. ठीक आहे. शेवटचा ॲलोट्रोपिक फॉर्म आहे मित्रांनो ब्लॅक फॉस्फरस. तिसरा ॲलोट्रोपिक फॉर्म आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे ब्लॅक फॉस्फरस. हा ब्लॅक फॉस्फरस कसा तयार होतो, हीटिंग ऑफ व्हाईट फॉस्फरस अंडर प्रेशर गिव्स ब्लॅक फॉस्फरस. रेड फॉस्फरस कसा मिळाला होता, व्हाईट फॉस्फरसला आपण 250 डिग्री सेल्सिअसच्या पुढे ज्यावेळेस हीट करतो त्यावेळेस व्हाईटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, रेड फॉस्फरसमध्ये. अशाच व्हाईट फॉस्फरसला आपण अंडर प्रेशर हीट केलं, अंडर प्रेशर हीट केल्यानंतर त्या व्हाईट फॉस्फरसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं मित्रांनो, ब्लॅक फॉस्फरसमध्ये होतं. हा जो ब्लॅक फॉस्फरस आहे तो कसा आहे, इनर्ट आहे. इनर्ट असून त्याचं डबल लेअर स्ट्रक्चर आहे. आपल्या डबल लेअर स्ट्रक्चर आहे मित्रांनो. अगोदरचा जो आपला फॉस्फरस होता रेड फॉस्फरस, त्याचं चेन स्ट्रक्चर होतं, तर याचं कसं आहे, डबल लेअर झिगझॅग स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये पीपीपी बॉन्ड अँगल किती आहे, 99 डिग्री एवढा फॉस्फरसच्या 3 ॲटममध्ये बॉन्ड अँगल आहे. प्रत्येक फॉस्फरस या इतर 3 फॉस्फरस सोबत लिंक झालेला आहे वाया sp2 हायब्रिडायझेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे ब्लॅक फॉस्फरस आहे त्याची डेन्सिटी खूप जास्त आहे, घनता खूप जास्त आहे आणि इट शोज ब्लॅक मेटालिक लस्टर अँड दिस ब्लॅक फॉस्फरस इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सो फ्रेंड्स, there are 3 allotropic forms of phosphorus. First, white phosphorus. Second, red phosphorus. Third is black phosphorus. Okay. Now, next compound is S8 molecule, sulfur molecule. Okay. पुढचं कंपाऊंड आहे मित्रांनो सल्फर मॉलिक्यूल. सल्फर ॲटॉमिक नंबर किती आहे, 16. ऑक्सिजन फॅमिलीमधला हा एलिमेंट आहे. हा सल्फर मोस्टली विविध ॲलोट्रोपिक फॉर्ममध्ये दाखवतो. त्याचे काही ॲलोट्रोपिक फॉर्म आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. त्याचे आपण बघणार आहोत रॉम्बिक किंवा ऑक्टाहेड्रल सल्फर, मोनोक्लिनिक सल्फर आणि प्लास्टिक सल्फर. या 3 ॲलोट्रोपिक फॉर्मची आपण चर्चा करणार आहोत. पहिला जो आहे मित्रांनो रॉम्बिक और ऑक्टाहेड्रल सल्फर. सल्फर हा कोणत्या स्वरूपात आढळतो, S8 मॉलिक्यूलच्या स्वरूपामध्ये. त्यात पहिला फॉर्म कोणता आहे, रॉम्बिक और ऑक्टाहेड्रल सल्फर. हे त्याचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो. इट एक्झिस्ट ॲट S8 मॉलिक्यूल. किती सल्फर दिसत आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे 8 सल्फर मॉलिक्यूल आहे. आपण जर व्यवस्थित त्या स्ट्रक्चरकडे बघितलं तर एखाद्या क्राऊन प्रमाणे, एखाद्या काय म्हणतात त्याला आपण, राणीचा जो टोप असतो त्या टोपासारखा याचं स्ट्रक्चर आहे. म्हणून काय म्हणतंय, हॅव्हिंग क्राऊन और पकर्ड रिंग स्ट्रक्चर. पकर्ड रिंग स्ट्रक्चर. आता हे जे S आहे या त्याच्यातला बॉन्ड अँगल आहे 107 डिग्री. ठीक आहे. हे झालं रॉम्बिक किंवा ऑक्टाहेड्रल सल्फर. आता पुढचा आहे आपला मोनोक्लिनिक सल्फर. सेकंड ॲलोट्रोपिक फॉर्म आहे मित्रांनो मोनोक्लिनिक सल्फर. हा मोनोक्लिनिक सल्फर परत S8 फॉर्ममध्येच आढळतो. याचं सुद्धा पकर्ड रिंग म्हणजे क्राऊन शेपच स्ट्रक्चर आहे. फक्त रॉम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फरमध्ये डिफरन्स आहे, त्याचे जे क्रिस्टल्स आहेत त्याची सिमेट्री कशी आहे, डिफरंट आहे. रॉम्बिक सल्फरचे क्रिस्टल आणि मोनोक्लिनिक सल्फरचे क्रिस्टल यांची सिमेट्री वेगळी आहे. बाकी सगळं सेम आहे. S8 मॉलिक्युलच आहे, पकर्ड रिंगच आहे. फक्त दोघांमध्ये डिफरन्स काय, त्यांचे जे क्रिस्टल्स आहेत त्या क्रिस्टलची सिमेट्री ही डिफरंट आहे. आता सल्फरचा शेवटचा आपला फॉर्म आहे प्लास्टिक सल्फर. शेवटचा सल्फरचा ॲलोट्रोपिक फॉर्म आहे प्लास्टिक सल्फर. प्लास्टिक सल्फरचं स्ट्रक्चर कसं आहे, ओपन चेन स्ट्रक्चर आहे, ओपन स्ट्रक्चर आहे. हा रॉम्बिकचं कसं होतं, क्राऊन शेप, पण याचं कसं आहे, ओपन चेन स्ट्रक्चर आहे. ईच सल्फर इज लिंक्ड टू अदर 2 सल्फर बाय कोव्हॅलेंट बॉन्ड. बघा या सल्फरचा 1 आणि 2 सल्फर सोबत कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. हा सल्फर बघितला तर 1 आणि 2 प्रत्येक सल्फर हा इतर 2 सल्फरशी कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये अटॅच आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो सपोज हे ऑन स्टँडिंग इट चेंजेस टू रॉम्बिक सल्फर. हा अनस्टेबल ॲलोट्रोप आहे सल्फरचा. हा जास्त वेळ त्या ठिकाणी या स्वरूपात राहू शकत नाही. तो त्याच्या स्टेबल फॉर्म म्हणजे रॉम्बिक सल्फरमध्ये तो कन्व्हर्ट होतो. सो दीज आर द 3 ॲलोट्रोपिक फॉर्म्स ऑफ सल्फर. ओके. नाउ लेट अस सी द लास्ट कंपाउंड ऑफ P block element, that is
ClF3. ओके मित्रांनो, ClF3 मॉलिक्यूलमध्ये सेंट्रल मेटल कोणतं आहे? सेंट्रल मेटल आहे क्लोरीन. ओके, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. त्याचं कॉन्फिगरेशन अशा पद्धतीचं आहे. कॉन्फिगरेशन काय? 1s2 2s2 2p6 3s2 3p5 आणि 3d0. डी मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, मग क्लोरीनचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बरं, क्लोरीनचे बॅलन्स इलेक्ट्रॉन कोणते आहेत? 3s आणि 3p. ओके, हां, मग आता क्लोरीनचं ग्राउंड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहूया. क्लोरीनचं ग्राउंड स्टेट कॉन्फिगरेशन आहे 3s2 3p5 आणि 3d0. ओके मित्रांनो, ज्यावेळेस हा ClF3 मॉलिक्यूल तयार होत असतो, मग तयार होत असताना फ्लोरीनचे जे ॲटम्स आहेत, ते फ्लोरीनचे ॲटम्स ज्यावेळेस या क्लोरीनवरच्या जवळ पोहोचतात, त्यांच्या प्रभावामुळे इथला जो एक इलेक्ट्रॉन आहे, तो एक इलेक्ट्रॉन एक्साइट होऊन कुठे जातोय? एम्प्टी 3d ऑर्बिटलमध्ये. परत सांगतो, ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ ClF3 molecule, the 3 fluorine atom approaches toward the central fluorine atom. Due to their influence, one electron present in 3p orbital gets promoted to empty 3d orbital. Such state is called as excited state. Now let us see the configuration of fluorine in excited state. Excited state मध्ये काय होतं? ज्यावेळेस फ्लोरीनचा जो अप्रोच होता, एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड होतो, एक इलेक्ट्रॉन एक्साइट होऊन कुठे जातोय? 3d ऑर्बिटल मध्ये. ओके, मग एक्साइटेड स्टेट मध्ये कॉन्फिगरेशन काय? 3s2 3p4 आणि 3d1. ठीक आहे, मग आता या एक्साइटेड स्टेट मध्ये क्लोरीनकडे किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 2 आणि 3. मग ह्या 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सोबत जो दुसरा जो ते 3 फ्लोरीनचे ॲटम आहेत, ते सिग्मा बॉन्ड तयार करतात आणि ClF3 मॉलिक्यूल तयार करतात. या ClF3 मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन असतं S. P चे किती आहे? S चा 1 आहे, P चे 3 आहे आणि D चं 1. मग ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ ClF3 मॉलिक्यूल, द फ्लोरीन ॲटम shares its electron with the chlorine atom and it forms a sigma bond. Okay, and it has a hybridization of sp3d. Chlorine atom in HS म्हणजे hybridized state. क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन आहे, दुसरा हा फ्लोरीनकडून मिळाला, फ्लोरीनचा 1 अनपेअर्ड दुसरा फ्लोरीनकडून मिळाला. असे 3 त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड किंवा सिग्मा बॉन्ड त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि ह्या ClF3 चं हायब्रिडायझेशन काय आहे? S. P चे किती आहे? 3 आणि D चा आहे sp3d हायब्रिडायझेशन आहे. ओके, मग मित्रांनो, या sp3d हायब्रिडायझर किती ऑर्बिटल आहेत? 5. 1 2 3 4 आणि 5. 5 sp3d हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मध्ये हे जे 2 ऑर्बिटल्स आहेत, 3s आणि 3px, हे काय आहे? नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल आहे. त्यांनी बॉन्डिंग मध्ये सहभाग घेतलाय का? नाही. मग यांना आपण म्हणणार लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके मित्रांनो, sp3d ज्यावेळेस हायब्रिडायझेशन असतं, त्यावेळेस त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर कसं असतं? ट्रायगोनल बायकोनल TBP असतं. पण मित्रांनो, आता इथं काय होतंय? ह्या ज्या 2 लोन पेअर आहेत, त्या 2 लोन पेअरचं रिपल्शन होतं आणि त्यांचं रिपल्शनमुळे TBP स्ट्रक्चर न राहता ClF3 मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर कसं होतं? टी शेप स्ट्रक्चर होतं. ते स्ट्रक्चर आपण काढूया. ह्या ज्या 2 पेअर आहेत, त्या लोन पेअरच्या रिपल्शनमुळे TBP स्ट्रक्चर न राहता स्ट्रक्चर कसं येतंय? टी शेप स्ट्रक्चर येते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट ClF3 molecule. In this way we have completed the structure, completed the chapter of p block element. Thank you.